आज सकाळपासूनच मतदान सुरू झालेलं आहे. आपण सगळीकडे पाहत आज नांदेड वाघाळा महापालिकेचं निवडणुकीचं मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज सकाळपासून माझं सकाळीच फर्स्ट मतदान पहिलं मतदान माझं तरोडा खुर्दमध्ये झालेलं आहे. मी या भागाचा आमदार आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी बूथ केंद्रावर सुद्धा बूथ प्रमुख बूथ केंद्रावर बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. चांगला प्रतिसाद जनतेचा भेटत आहे, कारण विकासाला साथ आहे. त्याच्यामुळं 100% जनता माझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता 16 तारखेला नांदेड महापालिकेवर 100% भगवा फडकेल आणि शिवसेनेचाच महापौर होईल. आणि सर्व जनतेस मी विनंती करतो की आपण सर्वांनी आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करून घ्यावे. बाहेर निघून घराच्या बाहेर निघा, एक दिवस मतदानासाठी द्या. प्रतिनिधी 5 वर्षे काम करतो. ते 100% जनता आमच्या पाठीशी राहील, शिवसेनेच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या नांदेड महापालिकेवर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील. दादा, आपलं जे सध्या जे आपले जे मुले आहे ते उमेदवार म्हणून आहे, ते नेमकं काय परिस्थिती आहे असणार? चांगली परिस्थिती आहे आणि तरोडा खुर्दमधला मी नगरसेवक होतो. आज 2 टर्म आमदार आहे. जनता माझ्यासोबत आहे. 100% येणाऱ्या काळामध्ये तिथल्या प्रभाग क्रमांक 1च्या 4ला 4 शिवसेनेच्या सीटा येतील आणि हे प्रभाग 5 सुद्धा असाच प्रतिसाद चांगला भेटत आहे. आमचे नजीरबाई आहेत, आमच्या पुरस्कार ताई, आम्हाला शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमच्या धनस्कर ताई, मीनाक्षी यायचा सुद्धा चांगला यायला सुद्धा प्रतिसाद चांगला भेटत आहे. आणि तसेच आमच्या अपर्णाताई नेरलकर आणि दुसरं रेखा श्यामबन अशा सर्व 4ही नगरसेवक या प्रभागामध्ये आहेत. उमेदवार 100% शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे जनता माझ्यासोबत आहे. चांगला प्रतिसाद भेटत आहे. तुम्ही बघत आहात, जनता धनुष्यबाण म्हणत आहे. धनुष्यबाण पडू देणार नाही. जनता हातात धरून धनुष्यबाण वरी विरोधाच्या छातीमध्ये धनुष्यबाण गाठेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.